या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. एम.जी. शाह विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज येथे 3 जानेवारी रोजी आजी आजोबा विनय दिन व सावित्रीबाई फुले जयंती असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे हे होते। कार्यक्रमाची सुरुवात आजी आजोबांचे वाद्यवृंदांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलं। त्यानंतर मंगलाचरण व विनयगीत 8वीच्या विद्यार्थिनींनी सादर केलं। प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं। सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये इयत्ता 8वीची विद्यार्थिनी रुचा शहापुरे उपस्थित होती। मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे यांनी केलं। विद्यार्थी मनोगतामध्ये स्वराली देसाई हिने आजी आजोबांच्या विषयी मनोगत व्यक्त केली। रुचा शहापुरे हिने सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित हृदयस्पर्शी एकपात्री नाटिका सादर केली। आजी आजोबा मनोगतामध्ये राजमती चौगले यांनी या उपक्रमामुळे संस्कार, नाती व मूल्यांचं महत्त्व अधोरेखित केलं। जयश्री गणबावले व अलका पाटील यांनी अतिशय बहारदार असा उखाणा सर्वांच्या समोर सादर केला। अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी विद्यार्थ्यांना आजी आजोबा यांच्याविषयी कृतज्ञता, आदर व सेवा करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला। कोणत्याही परिस्थितीत त्यांना त्रास देऊ नये किंवा वृद्धाश्रमात पाठवू नये हीच आमच्या संस्थेची शिकवण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। गुरुदेव समंतप्रद महाराजांच्या विचारानुसार गुरुकुल संस्कारातूनच वृद्धाश्रमाची गरज संपते असे त्यांनी प्रतिपादन केलं। त्यानंतर इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनींनी आजी आजोबा यांच्यावर अधोरेखित एक भावस्पर्शी नाटिका सादर केली। आभार शालेचे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई यांनी केले। कार्यक्रमानंतर इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचे पादपूजन केले। या कार्यक्रमासाठी तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई, व्यावसायिक विभाग प्रमुख अरुण चौगले, प्रशालेचे सर्व अध्यापक, अध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, आजी आजोबा उपस्थित होते।